तुम्ही निवडणूक हारलात म्हणजे मराठी माणूस संपला असं तुम्ही कसं सांगताय, कसं गृहीत धरताय? ही मराठी माणसं तुझी शेवटची निवडणूक म्हणजे मला हा त्यांचं लॉजिकच कळालं ना काय भावनिक. दुसरं कालच्या सगळ्या भाषणात काय होतं मला सांगा. जर अदानी एवढा वाईट होता तर तुम्ही त्याला घरी का जेवायला बोलावलं? उलट अदानीकडून राज ठाकरे हे शिकायला पाहिजे की कसं काय लोकांशी संबंध ठेवले पाहिजे. तो सगळ्या पक्षी चांगले संबंध ठेवू नये. आणि अदानीनं किमान 50 वर्षाचं धोरण आखलं असेल. राजसाहेबांचं उद्या धोरण काय आज सांगू शकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम सगळे भोगतायत ना. कधी बिनशर्त पाठिंबा द्यायचा, शेवटी त्यांचा अदानीच्या आडून मोदीवरच रोख होता ना. म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं काय ज्या म्हणजे तुम्ही त्या वाली आणि सुग्रीवासारखे एकमेकाच्या छातीवर बसवत होता हे लोकांनी पाहिलं ना. हे काय महासाहेबांनी पाहिलं नाही, एका बाळासाहेबांनी ऐकलं. सगळ्यांनी बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं की मुंबईवर कुणाचं नियंत्रण असं या कारणामुळे राज ठाकरे बाहेर पडलेत. मग काय उद्धव ठाकरेनं मुंबईचं नियंत्रण राज ठाकरेकडे दिलंय? 227 नगरसेवक असलेल्या महानगरपालिकेत तुम्हाला 52 जागा दिल्यात आणि तिथे तुम्हाला उमेदवार सापडले नाही. मी मागे म्हणल्यासारखे टोटल राज ठाकरे हे उद्धव ठाकरेला शरण गेलेले आहेत. 25 जागा कुठं पुण्यात दिल्यात, 27 जागा नाशिकमध्ये दिल्यात, थोडंफार कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्यापैकी जागा दिलेल्या आहेत. पण कालचं भाषण याच्यातून मुंबईकराला काय मिळालं?